मृत्यू स्मृती. मरणावरील चिंतन. मृत्यू अटळ आहे. एक दिवस माझा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू प्रत्येक सजीवाला येतो. मी मृत्यू टाळू शकत नाही. मला एक दिवस मृत्यू येणार आहे. सर्व सजीव अनित्य आहेत. भूतकाळातील सर्व लोक वृद्ध झाले आणि मृत्यू पावले. आज जिवंत असलेले सर्वजण एक दिवस मृत्यू पावतील. लाखो कोट्यावधी लोक या जगातून निघून गेले. मलाही एक दिवस जावे लागेल. माझे शरीर सतत बदलत आहे. माझे शरीर दिवसागणिक वृद्ध होत आहे. प्रत्येक श्वास मला जीवनाकडेही आणि मृत्यूकडेही घेऊन जात आहे. शरीराला आधार देणारी सर्व कारणे अनित्य आहेत. ती संपल्यावर माझे जीवनही संपेल. मृत्यूचा सामना मला स्वतःलाच करावा लागेल. माझ्या मृत्यूचा सामना माझ्याऐवजी कोणी करू शकत नाही. मी एकटाच जन्मलो आणि एकटाच मृत्यूला सामोरा जाईन. मृत्यू हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आहे. मृत्यूची वेळ निश्चित नाही. मृत्यू वृद्धपणी येईल याची खात्री नाही. तो काही वर्षांनी, काही दिवसांनी किंवा आजही येऊ शकतो. म्हणून मृत्यू सदैव जवळ आहे. मृत्यू अनेक कारणाने येऊ शकतो. वार्धक्य, आजार, अपघात, नैसर्गिक आपत्ती, हिंसा, इतर अनपेक्षित कारणे. दररोज अनेक लोक अकाली मृत्यू पावतात. म्हणून माझ्याकडे अजून खूप वेळ आहे ही कल्पना भ्रम असू शकते. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जर आजच माझा शेवटचा दिवस असेल तर मी कसा जगेन? कोणत्या चांगल्या गोष्टी मी पुढे ढकलणार नाही? कोणता पश्चाताप आजच संपवेन? कोणती आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करेन? प्रिय व्यक्तीपासून वियोग अटळ आहे. माझे कुटुंब, मित्र आणि प्रियजन सर्व अनित्य आहेत. एक दिवस आपण सर्व वेगळे होणार आहोत. या निसर्गाचा अटळ नियम आहे. मृत्यूची वेळ काय सोबत येईल? माझ्यासोबत येईल माझे कर्म, माझे शील, माझी करुणा, माझी प्रज्ञा, माझा धम्माचार. माझ्यासोबत काय येणार नाही? माझ्यासोबत धन येणार नाही, प्रतिष्ठा येणार नाही, संपत्ती येणार नाही आणि शरीर येणार नाही. जागरूक आणि अर्थपूर्ण जीवनाचा संकल्प. मी माझा वेळ व्यर्थ घालवणार नाही. चांगल्या गोष्टी पुढे ढकलणार नाही. प्रत्येक दिवस जागरूकतेने जगेन. धम्माचा अभ्यास, चिंतन आणि आचरण यांना प्राधान्य देईन. मृत्यू हा माझा गुरु आहे. मृत्यू शत्रू नाही, तो अनित्यता शिकवणारा महान गुरु आहे. मृत्यूची स्मृती जीवनातील प्रत्येक क्षण अधिक मूल्यवान बनवते. अंतिम संकल्प. मी मृत्यूच्या सत्याचा शांतपणे स्वीकार करतो. उरलेला प्रत्येक श्वास प्रज्ञा, करुणा आणि जागरूकतेने जगण्याचा निर्धार करतो. धम्माच्या आचरणाद्वारे या अमूल्य मानवी जीवनाचा सर्वोत्तम उपयोग करीन.